हॅलो फ्रेंड्स, मागच्या आठवड्यामध्ये आपण लघु उद्योग आणि स्वयंरोजगार पेपर नंबर 2चा सिलेबस सुरू केलेला आहे. त्यामधील पहिला टॉपिक म्हणजेच लघु उद्योगांना वित्त पुरवठा करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा अभ्यास या ठिकाणी आपण करतोय. त्यामधील पहिली संस्था जी आहे ती म्हणजे राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ. या महामंडळाचा अभ्यास मागच्या आठवड्यात आपण केलेला आहे, लेक्चर झालेला आहे. त्यामध्ये महामंडळाची स्थापना, तिची कार्ये आपण अभ्यासलोय, त्याच्या नोट्स तुम्ही काढला असालच. आज आपण दुसरा पॉईंट जो आहे, राष्ट्रीय स्तरावरून कार्य करणारी जी वित्तीय संस्था आहे किंवा अन्य प्रकारची मदत करणारी जी संस्था आहे ती म्हणजे सिडबी, SIDBI म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, लघु उद्योग विकास बँक असं आपण या ठिकाणी सिडबीला ओळखतो. तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर फोर्ड अभ्यास गटाने लघु उद्योगांच्या विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या संस्था असाव्यात अशा प्रकारची एक शिफारस केलेली होती आणि त्याचीच अंमलबजावणी झाली आणि त्याच्यातून अनेक लघु उद्योग विकास संस्था राष्ट्रीय स्तरावरून कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यातीलच एक भाग म्हणजे या ठिकाणी सिडबीची स्थापना. सिडबीची स्थापना 1990ला झालेली आपल्याला दिसून येते. या सिडबीच्या स्थापनेपाठीमागचा हेतू असा होता की लघु उद्योगांना वित्त पुरवठा जो राष्ट्रीय स्तरावरून होत होता किंवा अन्य प्रकारची जी मदत होत होती ही या ठिकाणी लघु उद्योगांच्या मानानं कमी पडत होती. वित्त पुरवठा पुरेसा न झाल्यामुळं लघु उद्योगांच्या विकासात अडथळे येत होते आणि त्याचप्रमाणे लघु उद्योगांना मदत करणाऱ्या ज्या संस्था होत्या या संस्थांमध्ये समन्वय नव्हता. या दोन्हीही गोष्टी ज्या दोष होता तो दोष दूर करण्यासाठी म्हणून सिडबीची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच वित्त पुरवठा, पुनर्वित्त पुरवठा करणे आणि वेगवेगळ्या संस्था की ज्या लघु उद्योगांना मदत करतात त्यांच्यात समन्वय साधणे, ही दोन मुख्य हेतू सिडबीच्या स्थापनेपाठीमागे असलेले आपल्याला दिसून येतात. तर सिडबीची स्थापनेपाठीमागचे उद्देश बघितल्यानंतर आपल्याला सिडबीची कार्ये बघायची आहेत. ही कार्ये आपल्याला पॉइंटमध्ये बघायची आहेत आणि प्रत्येक पॉइंटचे विश्लेषण या ठिकाणी मी करणार आहे. माझ्या बाजूलाच तुम्हाला या ठिकाणी सिडबीची कार्ये दिसतील. त्यामधलं पहिलं कार्य जे आहे ते म्हणजे पुनर्वित्त पुरवठा करणे. विद्यार्थी मित्रांनो, लघु उद्योगांना वित्त पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर लघु उद्योग विकास बँक, लघु उद्योग विकास महामंडळ स्थापन झालेलं होतं आणि त्याचा अभ्यास आपण मागच्या पिरियडला केलेला होता. तर अशा वित्त पुरवठा करणाऱ्या अनेक संस्था लघु उद्योगांसाठी प्रयत्न करत असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि अशा पद्धतीनं कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत या संस्थांना जर निधी कमी पडत असेल तर असा निधी उपलब्ध करून देण्याचं काम सिडबी करते आणि त्यालाच आपण पुनर्वित्त पुरवठा असं म्हणतो. एकंदरीत पुनर्वित्त पुरवठा जो आहे तो करत असताना सिडबी या ठिकाणी ज्या ज्या लघु उद्योग संस्था लघु उद्योगांना मदत करतात त्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी मदत करतात का, म्हणजेच लघु उद्योगांना आपल्या व्यवसायाचं आधुनिकीकरण करण्यासाठी मदत करतात का हे पाहते आणि मग अशा ज्या संस्था मदत करतात, उदाहरणार्थ राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, तर अशा संस्थांना किंवा महामंडळाला पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम सिडबी करते. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे संरचनात्मक सोयीसाठी पुनर्वित्त पुरवठा. मागासलेल्या भागांचा विचार केला तर आज मागासलेल्या भागामध्ये अजूनही संरचनात्मक सोयी नसलेल्या आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, संरचनात्मक सोयी म्हणजे काय, तर कुठल्याही व्यवसायाचा विकास करत असताना त्या व्यवसायाच्या काही प्राथमिक गरजा असतात. यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठीची प्रोसेसची गरज वेगळी, पण व्यवसायाचं उत्पादन सुरू झाल्यानंतर ते मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींची गरज असते. उदाहरणार्थ पोस्ट असेल, तार असेल, टेलिफोन असेल, रस्ते वाहतूक व्यवस्था असेल, बँक व्यवस्था असेल, पाणी पुरवठ्याची सोय असेल, विजेची सोय असेल किंवा अन्य गोष्टी असतील. तर ह्या सगळ्यांना आपण संरचनात्मक सोयी म्हणून पाहतो. तर अशा संरचनात्मक सोयी लघु उद्योगांसाठी ज्या ज्या संस्था उपलब्ध करून देतात त्या संस्थांना या ठिकाणी पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम सिडबी करते. तिसरा पॉइंट आहे राष्ट्रीय लघु
उद्योग महामंडळाला कर्ज पुरवठा. मी तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं की राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाला सिडबी पुनर्वित्त पुरवठा करते. एकंदरीत या ठिकाणी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाकडून अनेक प्रकारची कार्ये होत असतात. उदाहरणार्थ कच्च्या मालाची आयात करणं, प्रत्येक लघु उद्योगांना त्यांच्या गरजेप्रमाणे कर्जाचा पुरवठा करणं, त्याच्यानंतर निर्यातीसाठी सहाय्य करणं, सरकारी दप्तर जे आहे त्या सरकारी कार्यालये जी आहेत या सरकारी कार्यालयांना लघु उद्योगामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची खरेदी करायला लावणं, तर अशी विविध कार्ये या ठिकाणी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ करत असतं. तर ही सगळी कार्ये राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची सुरळीत पार पडावी यासाठी या ठिकाणी सिडबी कर्ज पुरवठा करते. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे उत्पादन विक्रीसाठी मदत. उद्योजकाचा माल उत्पादित झाल्यानंतर त्या मालाची विक्री करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर अशा विक्री करण्याच्या कार्यामध्ये ज्या ज्या संस्था गुंतलेल्या आहेत, उदाहरणार्थ खरेदी विक्री महासंघ, मग कापूस खरेदी विक्री महासंघ असेल, त्याच्यानंतर तंबाखू प्रक्रिया महासंघ असेल, तर अशा उत्पादनाची विक्री करण्याच्या ज्या संस्था आहेत, तर या विक्री करणाऱ्या संस्थांना आवश्यक असणारी सर्व मदत या ठिकाणी सिडबी करते. त्याच्यानंतर कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी मदत. आता सिडबीकडून कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठीची मदत होते ती अप्रत्यक्षरित्या होत असते. फॉर एक्झाम्पल, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ लघु उद्योजकाला आवश्यक असणारा कच्चा माल गरजेप्रमाणे बाहेरच्या राष्ट्रातून आयात करत असते. तर अशा कच्च्या मालाच्या आयातीसाठी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाला कर्ज पुरवठा करण्याचं काम सिडबी करते. म्हणजे पैशाविषयक जी मदत आहे की जेणेकरून वेळेमध्ये लघु उद्योजकाला तो कच्चा माल मिळेल. तर अशा वेळी पैसा कमी पडला राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाला तो पटकन उपलब्ध करून देण्याचं काम सिडबी करते. त्याच्यानंतर स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी मदत. लघु उद्योगांचा विस्तार असेल, लघु उद्योगांचा विकास असेल, हा स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींच्या उत्साहावरती अवलंबून असतो. स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना आवश्यक असणारी सगळ्या प्रकारची मदत, म्हणजे एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा, इमारत, कच्चा माल, यंत्रसामुग्री, त्याच्यानंतर त्याच्या व्यवसायामध्ये तयार होणारा जो पक्का माल आहे त्याच्या विक्रीची व्यवस्था, ही सगळी कामं पाहण्याचं काम अनेक संस्था करतात. म्हणजे स्वयंरोजगार निर्माण करण्याचं काम अनेक संस्था करतात. तर अशा स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या ज्या संस्था आहेत, म्हणजेच लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या ज्या संस्था आहेत, या प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करणं, आर्थिक सहाय्य करणं हे या ठिकाणी सिडबी पाहते. त्याच्यानंतर आजारी उद्योगांच्या पुनर्वसनासाठी मदत. बऱ्याचदा व्यवसाय सुरू केल्यानंतर तो 8-10 वर्षांनी त्या व्यवसायाची पडझड सुरू होते. पडझड म्हणजे काय? एखादं मशीन बंद पडणं किंवा लाईटची व्यवस्था खराब होणं किंवा त्या व्यवसायाचे छत खराब होणं, अशा गोष्टी घडत असतात आणि त्यातून या ठिकाणी तो व्यवसाय आजारी पडतो. यंत्र बंद पडलं तर प्रोडक्शन व्यवस्थित होणार नाही, व्यवस्थित प्रोडक्शन झालं नाही तर खर्च काय थांबत नाही. मग कामगारांचे पगार असतील किंवा अन्य गोष्टी असतील, तर याच्यातून लघु उद्योगांना नफ्यापेक्षा तोटा होतो आणि मग तो आजारी व्यवसाय म्हणून आपण त्याला ओळखतो. तर अशा वेळी असे जे आजारी उद्योग आहेत, या आजारी उद्योगांचं पुनर्वसन करण्यासाठी काही संस्था राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. तर अशा राष्ट्रीय स्तरावरील संस्थांना आवश्यक असणारी मदत सिडबी या ठिकाणी करते. त्याच्यानंतर सामाजिक उद्योजकांना मदत. आता सामाजिक उद्योजक म्हणजे कोण? तर काही उद्योजकांमुळं लघु उद्योगांचा विकास होतो. उदाहरणार्थ या ठिकाणी लघु उद्योगांची स्थापना जिथं जिथं झालेली आहे त्या ठिकाणी कॅन्टीनची व्यवस्था असते, वैद्यकीय सोयी असतात किंवा लहान मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघरं असतात किंवा हॉस्पिटल असतात. तर अशा ज्या सामाजिक काम करणारे उद्योजक आहेत, मग डॉक्टर व्यवसाय असेल, कॅन्टीन असेल किंवा तत्सम गोष्टी असतील, तर ह्या सामाजिक उद्योजकांना आर्थिक मदत किंवा वित्त पुरवठा करण्याचं काम या
ठिकाणी सिडबी करते. मात्र सिडबी कडून ही मदत डायरेक्ट होत नाही, तर अशा सामाजिक उद्योजकांना सहाय्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना मदत या ठिकाणी सिडबी करते. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे महिला उद्योजकांना मदत. आजकाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला उद्योगांच्या बाबतीत स्वावलंबी होत असलेले आपल्याला दिसून येते. महिला उद्योजकांनी अनेक व्यवसाय सुरू केलेले आहेत. तर अशा महिला उद्योगांची संख्या वाढावी, त्यांना या ठिकाणी आपलं घर सांभाळण्याबरोबरच एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून महिलांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात अशा योजनांना मदत या ठिकाणी सिडबीच्या माध्यमातून होत असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये या महिलांना या ठिकाणी कर्जाचा पुरवठा करणं, यंत्रसामुग्रीची माहिती देणं, उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम सिडबी करते. त्याच्यानंतर 10वा पॉइंट आहे भूतपूर्व सैनिकांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे. जोपर्यंत सैनिक बॉर्डरवर असतो तोपर्यंत त्याला अतिशय महत्त्व असते, कारण तो देशाचं रक्षण करत असतो. पण जेव्हा तो या कामातून जेव्हा रिटायर होतो तेव्हा त्याचं महत्त्व कमी होतं. पण अशा लोकांचं महत्त्व वाढवण्यासाठी सुद्धा सिडबीनं खूप मोठी जबाबदारी उचललेली आहे. म्हणजे सैन्यातून रिटायर झालेल्या ज्या व्यक्ती आहेत, माजी सैनिक असं आपण त्यांना म्हणतो, तर अशा माजी सैनिकाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणं आणि स्वयंरोजगारासाठी अशा सैनिकांना आवश्यक असणारं प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी सिडबी करते. एकंदरीत ही 10 कार्ये या ठिकाणी आपल्याला सिडबीचे असलेली दिसून येतात. एकूण देशातील लघु उद्योगांच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरून ही सिडबी कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते.